सावर्णी मुनींची कन्या तुलसी अपूर्व सुंदरी होती। तिची इच्छा होती की तिचा विवाह भगवान नारायणांसोबत व्हावा। यासाठी तिने नारायण पर्वताच्या घाटात असलेल्या बद्रीवनमध्ये घोर तपस्या केली। दीर्घकाळ तपस्या केल्यानंतर ब्रह्माजींनी प्रसन्न होऊन तिला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले। तेव्हा तुलसीजींनी म्हटले, सृष्टी ब्रह्मदेवा, आपण अंतर्यामी आहात, सर्वांच्या मनातील गोष्ट जाणता। तरीही मी माझी इच्छा तुम्हाला सांगते। माझी इच्छा आहे की भगवान श्री नारायण मला पती म्हणून मिळावेत। ब्रह्माजी म्हणाले, तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल। आपल्या पूर्वजन्मातील एका अपराधाने तुला शाप मिळाला आहे। त्याचप्रमाणे भगवान श्री नारायणांच्या एका पार्षदालाही दानव कुळात जन्म घेण्याचा शाप मिळाला आहे। दानव कुळात जन्म घेतल्यानंतरही त्याच्यात नारायणाचा अंश विद्यमान राहील। त्यामुळे या जन्मात पूर्वजन्मातील पापाचे शमन करण्यासाठी संपूर्ण नारायण तर मिळणार नाहीत, पण नारायणाच्या अंशाने युक्त दानव कुळात जन्मलेल्या त्या शापग्रस्त पार्षदासोबत तुझा विवाह होईल। शापमुक्त झाल्यावर भगवान श्री नारायण सदा सर्वदासाठी तुझे पती होतील। तुळशीने ब्रह्माजींचा हा वर स्वीकारला, कारण मानव कुळात जन्म घेतल्यामुळे तो मायावी भोग भोगायचाच होता। तुळशी बद्रीवनमध्येच राहू लागली। नारायणाचा तो पार्षद दानव कुळात जालंधर नावाच्या रूपात जन्माला आला होता। काही दिवसांनी तो भ्रमण करत बद्रीवनमध्ये आला। येथे तुळशीला पाहताच तो तिच्यावर मोहित झाला। तुळशी समोर त्याने आपल्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला। इतक्यात तिथे ब्रह्माजी आले आणि तुळशीला म्हणाले, तुलसी, जालंधरकडे पहा, त्याचे स्वरूप किती देवोपम आहे। दानव कुळात जन्म घेऊनही वाटते जसे त्याच्या शरीरात नारायणाचा वास आहे। तू हा प्रस्ताव आनंदाने स्वीकार कर। तुळशीलाही वाटले की तिची तपस्या पूर्ण झाली आहे, तिला इच्छित फळ मिळाले आहे। तेव्हा तिचा जालंधर सोबत गंधर्व विवाह झाला आणि ती जालंधर सोबत त्याच्या महालात पत्नी बनून आली। जालंधरने आपली परमसुंदरी सती साध्वी पत्नी तुळशी सोबत खूप दिवस राज्य केले। त्याने आपल्या राज्याचा इतका विस्तार केला की देवलोक सुद्धा त्याच्या अधिकारात आले। स्वर्गाचे सुख भोगणाऱ्या देवतांची अवस्था भिकाऱ्यांसारखी झाली। जालंधर कोणाला त्रास देत नव्हता, पण अधिकार आणि राज्य हिरावून घेतल्यामुळे सर्व देवता मिळून ब्रह्मा, विष्णू आणि शिवजींच्या सभेत गेले आणि आपली विपत्ती त्यांना सांगितली। ब्रह्माजी म्हणाले, तुलसी परमसाध्वी आहे, तिचा विवाह जालंधरशी मीच करवला होता। जोपर्यंत तुळशीला फसवले जात नाही तोपर्यंत जालंधरला हरवले किंवा मारले जाऊ शकत नाही। विष्णूजी म्हणाले, जालंधर पूर्वजन्मी माझा पार्षद होता, शापामुळे त्याला दानव कुळात जन्म घ्यावा लागला। या जन्मातही माझा अंश त्याच्यात व्याप्त आहे। तसेच तुळशीच्या पतिव्रता धर्मामुळे तो अजय आहे। मग देवांच्या संमतीने भगवान शिवाने जालंधरकडे संदेश पाठवला की एकतर त्याने देवतांना राज्य परत करावे किंवा मग त्यांच्याशी युद्ध करावे। जालंधर शंकरजींच्या भेटीला गेला। त्याने म्हटले, देवाधिदेव, तुमच्यासाठी देवतांची बाजू घेणे योग्य नाही। राज्य वाढवणे प्रत्येक राजाचे कर्तव्य आहे। मी कोणाला दुःखी करत नाहीये। देवतांना सांगा की त्यांनी माझी प्रजा बनून राहावे। मी तुमचा कोणताही अपमान केला नाहीये। आपले युद्ध शोभत नाही। जर तुम्ही हरलात तर मोठी लज्जा होईल। मी हरलो तर तुमची कीर्ती फार वाढणार नाही। भगवान शंकर पुन्हा हसले। ते सर्व रहस्य समजत होते। तुळशी आणि जालंधरच्या पूर्वजन्मातील शापाची अवधी जवळपास आता संपली होती। मग शंकरजी म्हणाले, यात कीर्ती आणि लज्जेची गोष्ट नाहीये। तू देवांना राज्य परत करून त्यांना त्यांच्या पदावर प्रतिष्ठित होऊ दे। युद्धापासून वाचण्याचा हाच एक उपाय आहे। तेव्हा जालंधर म्हणाला, मी युद्धाच्या बळावर देवलोक जिंकले आहे। कोणीतरी युद्धाद्वारेच ते परत घेऊ शकतो। हे माझे अंतिम उत्तर आहे। आता मी जातो। असे म्हणून जालंधर तिथून निघून गेला। त्याने आपली पत्नी तुळशीला सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हटले की कर्मभोग हे सर्व काळसूत्रात बांधलेले आहे। जीवनात हर्ष, शोक, भय, सुख, दुःख, मंगल, अमंगल हे काळाच्या अधीन आहेत। आपण तर फक्त निमित्त आहोत। शक्य आहे की भगवान शिव देवांची बाजू घेऊन माझ्याशी युद्ध करतील। तू काळजी करू नकोस। तुझे सती तेज माझे रक्षण करेल। दुसऱ्या दिवशी भगवान शंकरांच्या नेतृत्वाखाली देवतांनी युद्ध सुरू केले। जालंधरने भयंकर बाणांचा वर्षाव करून त्यांचा वेग थांबवला। त्याच्या प्रहाराने देव डगमगू लागले। त्याने दानवी शक्तीचा उपयोग करून मायावी युद्ध सुरू केले। युद्धस्थळी तो कोणालाही दिसत नव्हता, पण त्याचे अस्त्र शस्त्र प्रहार करून देवांना जखमी करत होते। देवगण आपले अस्त्र कोणावर चालवावेत, कारण समोर कोणताही शत्रू नव्हता। अनेक दिवसांपर्यंत अशा प्रकारे भयंकर युद्ध चालत राहिले। जालंधर पराभूत झाला नाही। तेव्हा शिवजींनी विष्णूजींना म्हटले, विष्णू, तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर माझे सारे यश मातीमोल होईल। विष्णूजींनी विचार केला की बळाने जालंधरला हरवता येणार नाही, म्हणून छलाचाच आधार घ्यावा लागेल। त्यांनी लगेच आपले स्वरूप जालंधर सारखे केले आणि अस्त्रशस्त्रांनी सुसज्जित होऊन तुळशीजींच्या भेटीला पोहोचले आणि म्हणाले, प्रिय, मी युद्ध जिंकलो। सर्व देवता भगवान शंकरांसहित हरले। या खुशीत ये, मी तुला आपल्या मिठीत घेतो।
पतीला समोर उभे पाहून आणि विजयाची बातमी ऐकून ती धावत मायावी जालंधरच्या गळ्यात मिठी मारून भेटली। अशा प्रकारे पती पत्नी दोघांनी आलिंगन देऊन खूप आनंद साजरा केला। परपुरुषासोबत अशा प्रकारच्या व्यवहाराने तिचे सती तेज नष्ट झाले। तिचे सती तेज जे जालंधरच्या कवचाच्या रूपात त्याचे रक्षण करत होते ते कवच नष्ट झाले होते। जालंधर शक्तिहीन झाला हे जाणताच भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाने प्रहार केला। त्या प्रहाराने जालंधर जळून भस्म झाला। जालंधर मारला गेला हे जाणताच विष्णू आपल्या खऱ्या रूपात आले। समोर आपल्या पती जालंधरच्या जागी भगवान विष्णूंना उभे पाहून तुळशी खूप विस्मित झाली। तिला कळले की स्वतः नारायणाने तिच्यासोबत छल केला आहे। क्रोधात येऊन तुळशीजींनी शाप दिला की एका सती स्त्रीचे सतीत्व भंग करण्याच्या अपराधात तुम्ही हृदयहीन दगड व्हाल। विष्णूजींनी तुळशीजींचा शाप शिरोधार्य करून म्हटले, देवी, तुमच्या आणि जालंधरच्या कल्याणासाठी मला असे करावे लागले। तुम्हा दोघांना शापमुक्त करायचे होते। तुम्हीही आता आपले शरीर त्याग करून तुळशीच्या रोपाच्या रूपात जन्म घ्याल आणि माझी पूजा तुळशीच्या पानांनी होईल। मी शालिग्राम दगड बनेल। माझ्या शिरावर तुम्ही आदराने विराजमान व्हाल। तुमच्या पतीच्या हाडांच्या चूर्णातून शंखाची उत्पत्ती होईल। त्या शंखध्वनीने देवता आणि माझी पूजा आराधना होईल। जिथे शंखध्वनी होईल तिथे मंगलमय मी विराजमान राहील। तुम्ही पूर्वजन्मी बद्रीवनमध्ये मला मिळवण्यासाठी मोठी तपस्या केली होती। आता पुढील जन्मी मी नारायण प्रस्तरच्या रूपात बद्रीनाथ वनमध्ये स्थापित होईल आणि माझी पूजा अर्चा फळे फुले यांनी न होता तुमच्या तुळशीच्या पानांनी होईल। माझ्या शिरावर विराजमान होऊन तुम्ही माझ्याहूनही उंच पद प्राप्त कराल। तुम्हाला ही तुलसी आणि शालिग्राम विवाहाची अद्भुत कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला अशाच आणखी पौराणिक कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुढील भागात भेटूया एका नवीन आणि अद्भुत पौराणिक कथेसह।